बकरी आपल्याला काय शिकवते? बकरी म्हणा, बकऱ्या म्हणा, ते काय कसे बोलतात? मी मी म्हणजे मी, तुमच्या आतमध्ये जो मी आहे तोच बकरा आहे, तेच बकरी आहे. तर ते बकरी बाहेर सोडून द्या लवकर, आतमध्ये राहिले की ते गोंधळ करते. तर सगळ्यात अहंकार खतरनाक, मी पण आपला आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. येऊ द्या आधी, काही होत नाही. एक भजन तुम्ही नेहमी ऐकलेलं आहे सर्वांनी, रात्रंदिवस हा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे ना अंत, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. हे गाणं जितकं म्हणायला सोपं आहे आणि ऐकायला सोपं आहे, तितकं आपल्या आचरणात आणायला इतकं सोपं नाही आहे. काय म्हटलेलं? रात्रंदिवस हा, रात्र 12 तासाची, दिवस 12 तासाचा. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानाचं. आता हे एका भक्ताने वर्णन केलेलं आहे. त्याला जे स्वप्नामध्ये दृष्टांत घडला दत्तात्रय प्रभूचा, सद्गुरुनाथ महाराज की जय. भक्तांनी दर्शन घेतलं स्वप्नामध्ये दत्तात्रयाचं, तर त्याच्या रात्रंदिवस ती मूर्ती ध्यानात होती. त्या भजनाचं सगळं उत्तर आहे. म्हणजे रात्रंदिवस ज्याच्या ध्यानामध्ये मूर्ती आहे दत्ताची, त्याला स्वप्नात काय दर्शन होणार नाही. आपण म्हणतो ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे. जे मनामध्ये आहे ते स्वप्नामध्ये दिसणार आहे नक्कीच. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे ना अंत, स्वप्नात आले माझे गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची, त्याचा लागे ना अंत, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. पुढे एक एक कडवं इतकं म्हणजे खोल आहे, विचार करण्यासारखं. तुम्ही सर्व ऐकत असाल, पण याचा अर्थ जो आहे तो अर्थ आपल्याला आजपर्यंत नाही कळला. आज तो आपण अर्थ जाणून घेणार आहे. ज्यांनाही जायचं आहे ते शांततेने जा, पण डिस्टर्ब करू नका, आणि इथे स्टेज जोडायला कोणी येऊ नका. दिव्य स्वरूपी सळा टाकत होते अंगणात, दिव्य स्वरूपी सळा टाकत होते अंगणात, अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात, अल्लख म्हणून भिक्षा मागत, दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात, दत्तगुरूंचे पाऊल उठले, होत्याचा लागे ना अंत, होत्याचा लागे ना अंत, आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. आता अर्थ समजून घ्या. काय म्हटलेलं आहे? दिव्य स्वरूपी सळा टाकत होते अंगणात. दिव्य स्वरूपी म्हणजे काय? आपण नेहमी ऐकतो की मी आत्मा आहे, आणि आत्मा आहे तर मी काय? आत्मा काय? दिव्य आहे. म्हणजे ती गृहिणी जी महिला सळा टाकत होती ती कशी टाकत होती? आपल्यासारखं नव्हती सळा टाकत की घेतलं शेण मिक्स केलं आणि टाकलं फटक फटक आणि घरात निघून गेली, असं नाही. दिव्य स्वरूपी मी आत्मा आहे,
याची जाणीव होऊन त्याची अनुभूती करून ती सळ टाकत होती. दिव्य स्वरूपी सळ टाकत होती अंगणात. अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात. जेव्हा ती आत्मस्वरूपात सळ टाकायला लागली तेव्हा ते आले दत्तात्रय अलख निरंजन. अलख म्हणून भिक्षा मागत आले दारात. आता भिक्षा कशाची मागून राहिले ते? आता तुम्ही विचार करा की दत्तात्रय प्रभू तिन्ही लोकांची स्वामी आदिगुरु, त्यांना कशाची कमी आहे? आपण काही देऊ आणि त्यांना ते खुश होतील असं काहीच नाही आहे. तर भिक्षा कशाची पाहिजे? आपल्या कामाची, क्रोधाची, लोभाची, अहंकाराची, मत्सराची, या षड्रिपूची भिक्षा पाहिजे त्यांना. आणि जेव्हा हे भिक्षा वाढली त्या गृहिणीने, तेव्हा दत्तगुरूंचे पाऊल उठले अंगणात. म्हणजे जिथपर्यंत आपण देत नाही तिथपर्यंत आपल्या अंगणात कसे का पाऊल उठणार आहे? अंगणात म्हणजे आपल्या अंतःकरणात, आपल्या हृदयात त्या दत्ताचं पाऊल कसं उमटेल, गुरुचं पाऊल कसं उमटेल? जिथपर्यंत आपण आपला अहंकार देऊ नये, जिथपर्यंत लोभ देऊ नये. तिने म्हटलं मग पुढे की त्याचा लागेना अंत. म्हणजे त्याचा अंत नाही लागू शकत. दत्त जे देतात, सद्गुरू माऊली जे देतात, त्याचा अंत नाही लागू शकत. अंत का नाही लागू शकत? कारण की ते अनंत आहेत. अनंत असल्यामुळे अंत नाही त्याचा मिळू शकत. पुढे म्हटलं त्यांनी, भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत. भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत. रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात. रुद्राक्षांच्या माळा होत्या. कुण्या वाटने गेले माझे गुरुदेव दत्त. कुण्या वाटने गेले माझे गुरुदेव दत्त. हो त्याचा लागेना अंत, त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. मनुष्य जीवनामध्ये स्वप्न जे आहे ते खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे रात्री आपण झोपतो आणि आपल्याला स्वप्न पडते. स्वप्नामध्ये दिसते आपल्याला की कोणतरी गुंडा चाकू घेऊन आपल्या मागं लागला. आपण धावून राहिलो, तो आपल्या मागे धावून राहिला, तो धावून राहिला, आपण धावून राहिलो. आणि धावता धावता आपल्याला झोपेतच खूप जीवाची धडधड वाढून जाते, दम लागून जाते. आणि आपल्याला वाटतं आता पकडते हा, खूपच ते पोटात चाकू. आणि एकदम जाग येऊन जाते. जसं तो चाकू आपल्या पोटाजवळ आणते, जाग येऊन जाते. आणि लक्षात येते की हे स्वप्न होतं. पण ते स्वप्न तुटल्यावरही आपल्याला वाटतं येणार तर नाही तो, आणि पोटात खुपसणार तर नाही, इथं आजूबाजून तर नाही. म्हणजे 1 घंटा 2 घंटे किंवा दिवसभरही त्याची स्मृती बनलेली राहते, स्मरण बनलेलं राहते, भीती बनलेली राहते स्वप्नाची. कारण की त्या स्वप्नाला आपण सत्य समजतो. कधी कधी आपल्या स्वप्नामध्ये आपल्याला मंदिर दिसते, कधी कधी होम हवन दिसते, कधी गाय दिसते, कधी कधी आपले पित्र दिसतात गेलेले वर. आणि प्रत्येक गोष्टीचे अर्थ असतात. आपल्याला स्वप्न जे पडतात कधी कधी काहीच अर्थ नसते स्वप्नाचा, आणि कधी कधी खूप मोठा अर्थ असते स्वप्नाचा. पण समजण्याची बुद्धी आपल्याजवळ नसते. ते गुरुकृपेनेच मिळते की कोणतं स्वप्न खरं, कोणतं स्वप्न खोटं. तर सकाळी जे स्वप्न पडतात ते जास्तीत जास्त खरे होतात. 4 वाजता, 3 वाजता, ब्रह्ममुहूर्तावर, 5 वाजता, 6 वाजता. ते स्वप्न थोडे थोडे खरे होतात. म्हणजे किती खरे होतील याची काही गॅरंटी नाही आहे. कारण की आपण दिवसभर तर बळबळ करतच राहतो, आणि रात्री झोपल्यावरही आपल्याला वाटते आपण झोपलो नसतो. आपलं मन बळबळ करत राहतं. त्याच्यामुळे आपलं मन काय करते, जसं आपण एखादा सिनेमा पाहत असेल की त्याच्यामध्ये एखादा जादूगर किंवा कोणी संत महात्मा ऋषीमुनी असा हात फिरवते तर महल तयार होऊन जाते. असा हात तयार करतात, गाई म्हशी तयार होऊन जाते. असा हात तयार करतात, राजे महाराजे तयार होऊन जातात. तसंच आपलं मन जादूगर आहे. आपण झोपलो की आपल्यासाठी डाकूही तयार करते, चोरी तयार करते, पोलिसी तयार करते, राजमहली तयार करते, आणि मेलेली लोक दाखवते. म्हणजे चिंतन करू आपण म्हणतो ना की मनी वसे, तुमच्या मनात जे राहील ते स्वप्नात तुम्हाला 100% दिसणारच आहे. मग आपण मनात चांगलं का नाही ठेवायचं? त्यांनी पुढे म्हटलं, ज्यांना हा अनुभव आला जास्त दिला, त्यांनी म्हटलं की भगवी जोडी होती त्यांच्या डाव्या बगलेत. भगवी जोडी. आता भगवा
रंग जो आहे तो त्यागाचं प्रतीक आहे आणि झोळी दानाचं प्रतीक आहे. म्हणजे जिथपर्यंत आपल्या जीवनामध्ये त्याग येत नाही आणि जिथपर्यंत आपल्या जीवनामध्ये दान येत नाही तिथपर्यंत दत्तप्रभू भेटत नाहीत आपल्याला. त्यांचं म्हणजे झोळीमध्ये आपण काहीच देऊ शकत नाही. रुद्राक्षांच्या माळा होते त्यांच्या गळ्यात. आता रुद्राक्ष कोणाशी रिलेटेड आहे? शंकरजीशी. शंकरजीशी संबंध आहे रुद्राक्षाचा. 1 ते 21 मुखीपर्यंत रुद्राक्ष आहेत आणि लोक खूप रुद्राक्षाच्या मागे लागतात. ऑनलाईनही रुद्राक्ष बोलवतात, पंचमुखी, 2 मुखी, अष्टमुखी गळ्यात घालतात. पण हे किती चुकीचं आहे की रुद्राक्ष आपण जे गळ्यामध्ये घालतो त्याचे नियम आपल्याला माहिती आहेत काय? आपण तुळशीची माळ गळ्यात घालतो, आपल्याला त्याचे नियम माहिती आहेत काय? पण आपण गळ्यात घालून घेतो आणि मग काही त्याचे साईड इफेक्ट आले की आपण म्हणतो की हे असं का झालं? मी तर पंढरपूरची वारी केली, गळ्यात तुळशीची माळ घातली, मी तर रुद्राक्षाची माळा घातली, 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं, मग असं का झालं माझ्यासोबत? आपण रुद्राक्षाची माळ घालतो आणि डिलिव्हरी जिथं आहे तिथेही जातो, मरणातही जातो. तुळशीची माळ घालूनही मरणात जातो, डिलिव्हरीच्या तिथेही जातो, जिथे पिरियड आहे तिथेही जातो. म्हणजे काहीच नियम नाही आहेत आपल्याजवळ. तर रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात. ते सांगतात की तुम्ही धारण करा पण तुम्हाला नियमही माहिती असले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा चांगला प्रभाव आहे तर वाईटही प्रभाव आहे. तुम्ही चुकीचं त्याचा कराल तर चुकीचा प्रभाव पडेल आणि त्याचा नियम पाळाल. आपण रस्त्याने चाललो पण आपल्याला रहदारीचे नियम पाळावे लागतात की उजव्या हाताने जायचं की डाव्या हाताने जायचं, कुठं थांबायचं, कुठं चालायचं. सगळ्या गोष्टी रहदारीचे नियम पाळावे लागतात. नाही तर मग काय होते सर्वांना माहिती आहे. ट्रॅफिक पोलीस आहेतच जागोजागी. तर असंच आहे की आपल्याला अध्यात्माच्या मार्गावर चालताना नियम पाळावे लागतात. आपण जर नियम नाही पाळू, आपल्या मनाने वागू तर मग त्याचे साईड इफेक्टही होतात. कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त, तर तिने वर्णन केलं आणि मग म्हटलं की कुण्या वाटेने गेले म्हणजे किती तळमळ आहे, किती प्रेमाची पराकाष्ठा आहे गुरुबद्दल. स्वप्नात दर्शन झालं पण स्वप्नातच तळमळ जागृत झाली. आपली जागृत अवस्थेतही तळमळ जागृत नाही होत. कुत्रा आला, बकरी आली, हाकरू नका कोणाला. तर अशी तळमळ आपली जागृत झाली पाहिजे आणि त्या तळमळीचा अंत नाही लागला पाहिजे. त्याचा लागेना अंत. जिथपर्यंत हे वाक्य तुमच्या जीवनात येणार नाही आपल्या भक्तीसाठी, ध्यानासाठी, सेवेसाठी की त्याचा लागेना अंतच नाही सापडला पाहिजे, तेव्हा ती भक्ती तुमची सफल होऊन जाईल. पुढे म्हटलं, श्वानांची फौज होती त्यांच्या संगत, श्वानांची फौज होती त्यांच्या संगत, श्वानांना भाकर टाकत होते भगवंत, श्वानांना भाकर टाकत होते भगवंत. बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात, बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात. हो त्याचा लागेना अंत, त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझे गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझे गुरुदेव दत्त. त्या भक्तांनी म्हटलेलं की श्वानांची फौज होती त्यांच्या संगत. श्वान म्हणजे काय? कुत्रे. कुत्र्यांची फौज ती होती दत्तप्रभूंच्या सोबत. आता का होती? का ठेवली त्यांनी? कुत्र्याचीच का ठेवली? गायच काय काय दत्तात्रय सोबत? बाकीचे प्राणी कोणतेच नाही आहे. पोपट नाही आहे, कोकिळा नाही आहे, कावळा नाही आहे, चिमणी नाही आहे, फक्त कुत्रे आहेत आणि गाय आहे. तर काहीतरी असेल याच्या मागे रिझन. तर कोणतं रिझन आहे कुत्र्यांची फौज ठेवण्याचं? कारण की इमानदारीचं प्रतीक आहेत कुत्रे. आणि माणूस का नाही ठेवला त्यांनी जवळ? कारण की त्यांना माहित आहे की हे बेमान आहे. आजकाल युगामध्ये बैमानीचं प्रतीक म्हणायला लागेल माणसाला. म्हणजे जागोजागी बैमानी आहे, जागोजागी फसवेगिरी आहे, जागेजागी लुच्चेगिरी आहे. म्हणून दत्तात्रयाला माहित होतं की माणूस हा इमानदार नाही राहणार, म्हणून त्यांनी माणूस नाही ठेवला जवळ, स्त्री नाही ठेवला आणि पुरुष नाही ठेवले, श्वान ठेवले, कुत्रे ठेवले. तर त्यांचं एकच म्हणणं आहे की आपण कुत्र्यांसारखं इमानदारीमध्ये जागा, म्हणून श्वानांची फौज ठेवली.
श्वानांना भाकर टाकत होते भगवंत. आता भाकर कशाचं प्रतीक आहे? काही संत मंडळी बसलेली होती आणि एक दुसरे संत त्याच्यामध्ये गेले. तर एका संतांनी काय केलं की भाकर घेतली आणि त्या संताजवळ अशी फेकली आणि म्हणे खाय भिकाऱ्या असं म्हटलं. आणि ते जे संत होते ज्यांना भाकर फेकली, तर ते ज्यांनी घेतली तर त्यांचे शिष्य होते खूप सारे. त्यांना वाईट वाटलं की वा आमच्या गुरूंचा अपमान केला या संतांनी. एक तर भाकर फेकली आणि अजून म्हणतात की खाय भिकाऱ्या. तेही संत होते, हेही संत होते. मग त्यांच्या शिष्यांनी म्हटलं आपल्या गुरुला की गुरु माऊली, तुमचा असा अपमान आम्ही पाहू नाही शकत. या संतांनी किती मोठा तुमचा अपमान केला. इतक्या हजारो पब्लिकमध्ये तुम्हाला भाकर फेकून मारली आणि म्हणजे काय भिकाऱ्या. तर ते संत म्हणाले की तुम्ही चुकीचं समजून राहिले. म्हणजे आपण जे समजतो आपल्या आतमध्ये निगेटिव्ह दृष्टिकोन आहे. आपण संतांचा कोणताही व्यवहार त्याचा चुकीचाच अर्थ काढू, कारण की आपली बुद्धी त्या लायकच नाही आहे. बुद्धी आपली नालायक आहे, त्याच्यामुळे आपण नालायकच अर्थ काढू त्याचा. आता जेव्हा कार्यक्रम असतो माझ्यासमोर पेढे असतात ठेवलेले, साखर आणि शेंगदाणे असतात. आता हातात जे आलं मी ते देत जातो सर्वांना प्रसाद. कधी कोणाला साखर शेंगदाणे, कधी कोणाला पेढे, कधी एक पेढा तर हातात येते, दोन पेढे दोन पेढे देतो. काही काही लोक अर्थ काढतात, गुरुमाऊलींनी पेढा दिला, मला साखर दिली, याला दोन पेढे दिले, आम्हाला एकच पेढा दिला. म्हणजे ही नालायक बुद्धी आहे, म्हणजे समजत नाही. आता मी काय पाहून देतो की कोणाला काय द्यायचं आहे, जे हातात त्याला ते देतो. आता तुमच्या नशिबात जे असेल ते भेटेल, नाही आहे म्हणून तुम्हाला साखरच भेटली. तर हे समजण्याची बुद्धी आपण, कारण की संत सानिध्यात आपलं जे भांडं आहे ते आपण घासलं नाही अजून. घरचे भांडे तर रोज घासणं सुरू आहे. रात्री जेवण झालं की झोपाच्या आधी भांडे घासून झोपतो, सकाळी उठल्यावर भांडे घासतो जेवण झाल्यावर. पण आपलं मन रूपी भांडं कधीच घासत नाही. गुरु घासायला घेतील तर गुरुलाही देणार नाही, कारण की आपल्या आतमध्ये अहंकार आहे की माझं भांडं खराबच कुठं झालं, समजच नाही ना. तर भाकर त्यांनी संतांनी म्हटलं की हे भाकर जी फेकली आणि म्हटलं की भिकाऱ्या, तर तुम्ही चुकीचा अर्थ काढून राहिले. हे जितके संत आहेत हे सर्व माझे मालक आहेत. जसं आपण कोणाच्या दरवाज्यात जातो आणि एखादा भिकारी गेला दरवाज्यात, म्हणते भाकर वाळव माय, त्याला भाकर दिले जाते. तसंच मी भिकारी आहे आणि भाकर प्रेमाची प्रतीक आहे. आणि ही भाकर नाही दिली मला, या संतांनी आपापलं प्रत्येकाच्या वाटेचं थोडं थोडं प्रेम दिलं त्या भाकरीच्या रूपात. तर त्यांनी जेव्हा अर्थ सांगितला तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात धारा लागल्या की आम्ही काय विचार करत होतो. आणि त्यांनी म्हटलं की आपण संतांसमोर भिकारीच आहे. कोणत्याही संतांसमोर, ते संत म्हणून आले की मी संतांसमोर भिकारी आहे, तर आपण तर भिकारीच आहे. पुढे म्हटलं की बघा बघा ते अत्रिनंदन आले भजनात. अत्रिनंदन कोण आहेत? दत्तात्रय. त्यांच्या वडिलांचं नाव अत्रि दत्तात्रयाचे आणि आईचं नाव सत्यनुसया. पुढचं कळव आहे, भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत, भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत, खळावांचा नाद घुमतो माझ्या कानात, खळावांचा नाद घुमतो माझ्या कानात, गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात, गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात, हो त्याचा लागे नांत, त्याचा लागे नांत, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. काय म्हटलेलं आहे? भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत. स्वप्नात जे तिला दिसलं त्या महिलेला, त्या भक्ताला, तर ती पूर्ण वर्णन करून राहिली की ते एकटे नव्हते. माझे दत्तात्रय प्रभू, त्यांच्यासोबत भक्तांचा मेळा होता. आता भक्तांचा मेळा होता म्हणजे नास्तिक लोकांचा मेळा नव्हता. जे भक्त होते त्यांचाच मेळावा होता. भक्तांसोबत होते म्हणजे ज्यांच्या आतमध्ये श्रद्धा आहे, ज्यांच्या आतमध्ये विश्वास आहे, ज्यांच्या आतमध्ये भावना आहे आणि ज्यांच्या आतमध्ये प्रेम आहे गुरुबद्दल, असेच लोक गुरु आपल्यासोबत ठेवतात.
खळावांचा नाद घुमतो माझ्या कानात. स्वप्नात ऐकला खळावांचा नाद, आणि त्या खळावाच्या नादातून म्हणजे खळाऊ ते चालत गेले त्याचा जो नाद घुमला वाजत गेला, तर त्याच्यातून काय आवाज आला? गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. खळाऊ म्हणजे काय? चरण पादुका. जसा आपण इथे अभिषेक केला आज दत्तात्रयाच्या अनुसाय माताच्या चरण पादुकांचा, तर त्याच खळाऊ आहेत. तर भरत जे होते तर त्यांना राज्य करायचं नव्हतं, रामालाच राज्य द्यायचं होतं वनवासातून आल्यावर. तर त्यांनी काय केलं की रामाच्या खळाऊ त्या सिंहासनावर ठेवल्या आणि 14 वर्ष त्याची सेवा केली. हे माझे राम आहेत. तसेच ह्या ज्या खळाऊ आहेत तुमच्या समोर ठेवलेले आहे, साक्षात अनुसाय माता स्पर्श केलेले आहेत आणि ज्या शक्ती आहे मातेची, सद्गुरूची. तर तुमच्या भक्तीचा अंत नाही लागला पाहिजे अशी भक्ती करा. हो नमो भगवते श्री गुरुदत्ताय. ओम नमो भगवते श्री गुरुदत्ताय. ओम नमो भगवते श्री गुरुदत्ताय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. तर मातेने सुरुवातीला काय सांगितलं की दत्त म्हणजे बोध, दत्त म्हणजे परमानुभव. मग मातेला म्हटलं मी का होत नाही, दत्तात्रय आपलं दर्शन का देत नाही, त्यांचं दर्शन आपल्याला का घडत नाही, त्यांचा अनुभव तो परम अनुभव का होत नाही. तर मातेने म्हटलं की भ्रमामुळे. खूप सारे भ्रम आहेत आपल्या डोक्यामध्ये, खूप साऱ्या भ्रांती आहेत, खूप सारं अज्ञान आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं दर्शन होऊ शकत नाही. हे जेव्हा नष्ट होतील तेव्हा आपल्याला दर्शन होईल. परमज्ञान आणि परमप्रेमाचा जेव्हा संगम होईल तेव्हा दर्शन होईल. आपण ज्ञान कशाला समजतो? ग्रंथामध्ये 4-5 ओळी वाचल्या, पुस्तकात 4-5 ओळी वाचल्या, काही विचार वाचले, काही सुविचार वाचले, तर आपल्याला वाटते की आपण ज्ञानी झालो. ते ज्ञान नाही आहे. तर ज्ञान काय म्हटलं मातेने की अनुभव. अनुभव म्हणजे ज्ञान आहे. आपले सगळे प्रयत्न कशासाठी आहेत? हे की माणसाच्या आतमधला जो देव आहे तो प्रकट झाला पाहिजे बाहेर. या पौर्णिमेच्या कार्यक्रमाला आपल्या 14 ते 15 वर्ष झाले हा कार्यक्रम करता करता, आणि आजच्या या दिवशीच अखंड दिवा लावला होता गाईच्या तुपाचा मातेच्या आज्ञेने. त्यालाही 9 वर्ष होऊन राहिले. आजच्या दिवशीच या चरण पादुकाचं पूजन केलं होतं, पहिलं अभिषेक केला होता. तर आजचा खूप पवित्र दिवस आहे, खूप शुभ दिवस आहे. यज्ञालाही आपण सुरुवात करू, मध्ये मध्ये माहिती घेत जाऊ. आता ज्यांनाही यज्ञाला बसायचं आहे, कोणी जोडप्यानी पण असतील तर तुम्ही यज्ञावर बसू शकता. तसे एकटे असाल तर बसू शकता. जोडप्यानी बसलं तर चांगलं आहे, तसेही बसलं तरी काही हरकत नाही. बसून जा. यज्ञावर ज्यांनाही पूजेसाठी बसायचं आहे ते बसून जा. जे जोडप्यानी आहेत त्यांना बसू द्या, आणि पहिले त्यांना बसू द्या. जे जोड्यानी आहेत, पती पत्नी हजर आहेत, त्यांना पहिले बसू द्या. बाकी लोकांनी उरलेल्या जागेत बसून जा. प्रत्येक कुंडावर एक एक जोडपं जर असलं तर फार चांगलं पूजेसाठी. निघालो घेऊन
दत्ताची पालखी निघालो घेऊन, दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान, आनंद निधान, आम्ही भाग्यवान, आनंद निधान, झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन, दत्ताची पालखी. बटन हातच नको, जास्त मोठे नको की आवाज, जास्त कमी नाही जास्त नको. जे जोडप्यांनी ज्यांना बसायचं आहे त्यांना जागा द्या. यज्ञपूजेसाठी ज्यांना जोड्यांनी बसायचं आहे त्यांना जागा द्या. रत्नांची आरास साज मखमली, रत्नांची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोडवली. रत्नांची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोडवली. झुळूक कोवळी चंदना सारखी, झुळूक कोवळी चंदना सारखी निघालो घेऊन, दत्ताची पालखी निघालो घेऊन, दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा म्हणा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा. साता जन्माची ही लाभली पुण्याई, साता जन्माची ही लाभली पुण्याई, म्हणून जाहलो पालखीच भोई. साता जन्माची ही लाभली पुण्याई, म्हणून जाहलो पालखीच भोई. शांत माया मूर्ती पहाटे सारखी, शांत माया मूर्ती पहाटे सारखी निघालो घेऊन, दत्ताची पालखी निघालो घेऊन, दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा. वाट वळणाची जीवाला ओढी, वाट वळणाची जीवाला ओढी, दिसते समोर नरसोबाची वाडी. वाट वळणाची जीवाला ओढी, दिसते समोर नरसोबाची वाडी. डोळ्यात गंगा जाहली बोलकी, डोळ्यात गंगा जाहली बोलकी, निघालो घेऊन, दत्ताची पालखी निघालो घेऊन, दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान, आनंद निधान, आम्ही भाग्यवान, आनंद निधान. झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन, दत्ताची पालखी निघालो घेऊन, दत्ताची पालखी. सर्वांनी टाळी वाजून म्हणा. दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. आपण आता यज्ञपूजा सुरू करणार आहोत, दत्तपूजा सुरू करणार आहोत. आज खूप पवित्र दिवस आहे आणि आता अर्ध्या तासाने दत्ताचा जन्म पण होणार आहे 6:30 वाजता. तर 6:30 वाजले की मला आठवण द्या, त्याच्या अगोदरच आठवण द्या 5 मिनिट अगोदर. आणि नारळ तयार ठेवा, एखादा नारळ बोलवून घ्या. आपल्याला बरोबर 6:30 वाजले की एक नारळ फोडावं लागेल. एक नारळ इथे बोलवून घ्या. नारळ धुवून घ्या पाण्याने आणि त्याच्या शेंड्या सगळ्या काढून घ्या. शेंडी ठेवा आणि आजूबाजूची जटा काढून घ्या. अशा प्रकारचा कार्यक्रम चांदूरमध्ये पहिल्यांदाच होत आहे दत्त पौर्णिमेचा. म्हणजे फक्त पौर्णिमेचा कार्यक्रम झालेला आहे, पण हा कार्यक्रम हवनही आहे, अभिषेकही झाला दत्तात्रयाचा, नामस्मरणीय आहे, ध्यानही आहे, कीर्तनी आहे. म्हणजे किती आनंददायक हा कार्यक्रम आहे. असं वाटतं की सगळे जितके तुम्ही बसलेले आहे तुमच्यावर गुरुमाऊलीची खूप कृपा झाली म्हणून हा कार्यक्रम इथे होऊन राहिला आणि तुम्ही याच्यात सहभागी होऊ शकून राहिले. नाही तर कठीण आहे. घास असा इथे आलेला असा निघून जाते, तोंडाजवळ आलेला. सर्वांना अनुभव आहे. म्हणजे सहज नाही आहे सर्व काही मिळणं. मिळालेलं आहे तर त्याचा चांगला लाभ घ्या. अनुसया मातेला मी विचारलं की गुरुजवळ कसं गेलं पाहिजे आपण. तर अनुसया मातेने म्हटलं की गुरुजवळ जायसाठी काय करायचं आहे, लेकरू होऊन जा. लहान लेकरू झाले तर तुम्ही गुरुजवळ जाऊ शकता. तुम्ही जर मोठेच राहिले तर तुम्ही गुरुजवळ पोहोचू नाही शकत. म्हणजे शरीराने जरी पोहोचले तरी गुरु जिथं आहेत आत्मस्वरूपात तिथपर्यंत तुम्ही पोहोचू नाही शकत, त्याचा आशीर्वाद नाही मिळू शकत. आता कधी कधी कोणाकोणाच्या मनात येते की आपल्याला आम्हाला गुरुमाऊलीचा आशीर्वाद भेटला पाहिजे. ते टोपलं इकडे घेऊन घेता येईल, नाही तर ते जळून जाईल. कोणाकोणाला वाटते की आम्ही आपल्या महाराष्ट्रात अशी परंपरा आहे की साधू संत आहेत, गुरु आहेत, त्याच्या चरणाला स्पर्श करा, दोन्ही हात लावा, मग ते आपल्या डोक्यावर हात ठेवतील, अशी परंपरा झालेली आहे. पण आपण कधीच कोणत्या संताच्या गुरुच्या चरणाला हात नाही लावला पाहिजे. दुरून आपण दर्शन घेतलं पाहिजे. त्यांची दृष्टी आपल्यावर पडली की आपल्या डोक्यावर त्यांनी हात ठेवले असं समजून घ्या. फक्त दृष्टी पडली तरी हात ठेवले, आपण त्यांच्या चरणाचा स्पर्श केला. आवश्यक नाही आहे की त्यांच्या चरणाचा स्पर्श केला पाहिजे आपण. तर लेकरू होऊन जाऊ गुरुजवळ तर आपल्याला गुरुमाऊली स्वीकार करतील, आशीर्वाद देतील, आपल्याला मग मोठं करतील. काही शिष्यांमध्ये ह्याच भांडणं सुरू होते की कोण मोठा आहे. काही शिष्य म्हणे की आम्ही मोठे आहे आणि काही शिष्य म्हणत होते की आम्ही मोठे आहोत. तर गेले गुरुजवळ. गुरुला म्हणे की कोण मोठा आहे तुम्हीच सांगा आता. तर गुरु म्हणाले की जे दुसऱ्या समोरच्यांना मोठं म्हणतील ते मोठे आहे. तुमचं लक्ष बोलण्यात आणि इकडे तिकडे राहील तर मी काय सांगून राहिलो काहीच कळणार नाही. एक माणूस कोणी येते तर 10 जण त्याच्याकडे नको नजर लावून पाहू. सगळेजण माझ्याकडे लक्ष द्या, नाही तर सगळीतून पाप घेऊन जा, पुण्य काहीच नाही येणार नाही पदरात. हे बंदरछाप प्रवृत्ती आपली जन्मापासूनच आहे. म्हणजे जसं वानर एका जागी नाही राहू शकत तशी आपली प्रवृत्ती. इकडे पहा तिकडे पहा, कोणी बाई आली की तिच्या साडीला पहा, तिचे मंगळसूत्र पहा, तिचे कानातले पहा. काहीच आवश्यकता नाही नाही या गोष्टीची, काहीच आवश्यकता नाही. हे काही सोबत जाणार नाहीये. ते गाठ बांधून घ्या पदराला. कोणी अप्सराही आली म्हणून तर पाहायचं नाहीये, देवही आले तरी पाहायचं नाही. आपलं लक्ष पूर्ण गुरुकडे असलं पाहिजे, तरच आपल्याला काही मिळेल ना गुरुपासून. तुम्ही बंदर छाप राहाल, बंदरन बंदरी. मला असं नाही वाटलं पाहिजे की माझ्यासमोर खूप साऱ्या बंदरीन बसलेल्या आहेत आणि बंदर बसलेले आहेत. मला असं वाटलं पाहिजे बायाच आहेत, या भक्त बसलेले आहेत, सगळे शांत प्रवृत्तीचे लोक आहेत आणि समजून घेणारे आहेत, समजदार आहेत, असं मला वाटलं पाहिजे. तर पाहू नका इकडे तिकडे, कोणी येते जाते, काहीच आवश्यकता नाही आहे.
याच्यातून काहीच भेटणार नाही. पूर्ण लक्ष गुरु माऊलीकडे ठेवा. तर काही शिष्य म्हणायला लागले की आम्ही मोठे आहोत आणि काही शिष्य म्हणायला लागले की आम्ही मोठे आहोत. अहंकार येते ना की काहीतरी केलं, वरून जरी आपण म्हणू की मी नाही केलं, गुरु माऊलीने करून घेतलं, देवानं करून घेतलं, पण आतून कुठं ना कुठं वाटते करंट, एक कुठंतरी सुईच्या टोका एवढं का होईना असं वाटतं की नाही मला काहीतरी येते, मी काहीतरी करू शकते, मी केलेलं आहे, मला किती लोक सन्मान देऊन राहिले. हा सूक्ष्म अहंकार आहे. गुरु माऊली अहंकार काढतात, पण एक सूक्ष्म अहंकार अंदर जाऊन बसलेलाच राहतो. तो निघायसाठी गुरुला खूप परिश्रम करावे लागतात. तर काही शिष्य म्हणायला लागले की आम्ही मोठे आहोत, काही शिष्य म्हणायला लागले की आम्ही मोठे आहोत. गुरुला म्हणायला लागले, गुरुला म्हटलं की तुम्हीच न्याय निवाळा करा, आता कोण मोठा आहे. तर गुरु म्हणाले की जे दुसऱ्याला मोठं समजते ते मोठे आहे. मग तुम्ही या शिष्यांना मोठे समजा, हे शिष्य या शिष्याला मोठे समजतील, म्हणजे एक दुसऱ्याला मोठे समजा. जेव्हा तुम्ही स्वतःला मोठे समजाल तर तुम्ही लहान आहे. पवित्रीकरणम. आता डाव्या हातामध्ये पाणी घ्या, उजव्या हाताने झाकून घ्या. चांबड्याचा बेल्ट जर लावलेला असेल, मनी पर्स असेल, चांबड्याचं काही असेल, चांबड्याची कोणती वस्तू बाजूला काढा. यज्ञामध्ये चांबड चालत नाही. डाव्या हातामध्ये पाणी घ्या, उजव्या हाताने झाकून घ्या. मंत्र म्हणतो मी. मंत्र म्हटल्यानंतर हे पूर्ण गंगाजल आपल्या सर्वांगावर शिंपून भावना करा की आपल्या यज्ञासाठी, दत्ताच्या पूजेसाठी शरीर शुद्ध झालेलं आहे. ओम पवित्र हो वाह सर्व वस्तांगतो पिवा यह स्मरित पुंडरीकाक्षम सबाह्यभ्यंतर शुचि. ओम पुन्हा तू पुंडरीकाक्ष, पुन्हा तू पुंडरीकाक्ष, पुन्हा तू. शिंपून घ्या पाणी अंगावर. दत्त पूजेसाठी आपण पवित्र झालो. आचमनम. उजव्या हातात घ्या पाणी. स्वाहा म्हटलं की पिऊन घ्या. स्वाहा म्हटलं की प्यायचं आहे. आपल्या हातातलं उष्ट पाणी समोरच्या यज्ञाच्या कोणत्याही सामानावर नाही पडलं पाहिजे, असं लक्ष द्या. या प्रकारे पाणी प्या. 3 वेळा पाणी प्यायचं आहे, 3 वेळा चमचा घेऊन स्वाहासोबत. आणि मग चौथ्या वेळेस काय करायचं आहे, अजून 1 चमचा पाणी हाती घेऊन मागे हात धुवून घ्यायचा आहे उष्टा. तिथपर्यंत हात कुठंच नाही लागला पाहिजे समोरच्या सामानाला. मन, वाणी आणि वचनाच्या शुद्धीसाठी 3 वेळा पाणी पिऊ. मन, वचन, कर्म. ओम अमृतोपसरणमसि स्वाहा. पिऊन घ्या. दुसरा चमचा घ्या. मन शुद्ध झालं. ओम अमृता पिधानमसि स्वाहा. पिऊन घ्या. वाणी शुद्ध झाली. तिसरं आचमन, तिसऱ्या वेळेस घ्या. ओम सत्यम्यशः श्रीर्मैश्री शैताम स्वाहा. वचन, कर्म शुद्ध झाले. आता पुन्हा त्याच हातावर पाणी घ्या. मागच्या साईडला हात धुवून घ्या. उष्ट हात धुवून घ्या. डाव्या हातामध्ये पुन्हा 1 चमचा पाणी घ्या. उजव्या हाताची 5ही बोटं बुडवा आणि 5ही बोटं ओले केले. टोपी काढून घ्या 2 मिनिटासाठी. मग पुन्हा टोपी घाला. नंतर 5ही बोटं बुडवा आणि डोक्यावर ठेवा असा हात. जिथे शेंडी ठेवत होते ऋषीमुनी, डोक्याच्या मागचा भाग. 5ही बोटं ओले केले ठेवा. ताट बसा, डोळे बंद करा. सरस्वती मातेचं ध्यान करा. जास्त मोठं. ओम चिद्रूपिणी महामाये दिव्य तेज समन्विते तिष्ठ देवी शिखा मध्ये तेजोवृद्धिम कुरुषमे तेजोवृद्धिम कुरुषमे. सद्बुद्धी मागा. हात खाली घ्या. पाणी खाली सोडून द्या. प्राणायाम. दोन्ही हात कुशीमध्ये घ्या. उजवा हात वर, डावा हात खाली. दीर्घ श्वास घ्या. आतमध्ये लांब श्वास घ्या. आतमध्ये रोखून ठेवा जितका रोखता येईल आणि धीरे धीरे बाहेर फेका. बाहेर फेकून बाहेर रोखा. गुरुची कृपा आपल्या आतमध्ये आपण धारण करत आहोत. आपण तेजस्वी होत आहोत गुरुसारखं, अशी भावना करा. श्वास सोडताना भावना करा की चंचलता, अशांती बाहेर निघाली. घ्या श्वास. ओम भूम भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. श्वास रोखून ठेवा. ओम आपोः ज्योतिरस्व अमृतम ब्रह्म भूर्भुवः स्वः. धीरे धीरे बाहेर श्वास फेकून बाहेर रोखून ठेवा. ओंकाराचं दीर्घ उच्चारण करा. ओ
स्थितीमध्ये आहे. न्यासह डाव्या हातात पुन्हा एक चमचा पाणी घ्या. 5 बोटं बुडवा उजव्या हाताची. ओम वाङ्मय असेच तू 5 बोटं बुडवलेले मुखाला लावा, तोंडाला लावा, पुन्हा बुडवा. ओम नस्वरमे प्राणस्तू नाकाला लावा, पुन्हा बुडवा. ओम अक्षरमे अक्षर दोन्ही डोळ्याला लावा, पुन्हा बुडवा. दोन्ही कानाला लावा. ओम वांग ओंकारणावर मी शत्रुमस्तू, पुन्हा बुडवा. दोन्ही हाताला लावा, भुजा दंड आहे. ओम उरोर मेवजस्तू, दोन्ही पायाला लावा. पाणी शिंपून घ्या अंगावर. ओम अरिष्टानी मिंगानी तनु सर्व मेस संतु पृथ्वी पूजनम. 1 चमचा भर पाणी पृथ्वी मातेवर सोडा. हळद कुंकू अक्षत फूल टाकून पूजन करा. आता या 15-20 दिवसाआधी, महिन्याआधी नागपूरचे काही लोक होते आणि त्यांच्यासोबत मी ध्यान करून घेतलं त्यांच्याजवळून. आणि ध्यानामध्ये अग्नीमध्ये आहुत्या दिल्या. अग्नी खूप समोर येऊन राहिले होते. आणि त्याच्यानंतर मग नागपूरच्याच लोकांच्या हातून ऑनलाईन जमिनीमध्ये जाऊन ध्यान, पृथ्वीचं ध्यान असं केलं. त्याच्या काही 2-4 दिवसात की 4-8 दिवसातच जमिनीमधून लावा बाहेर आला. जे 12,000 वर्षापासून जी अग्नी शांत बसलेली होती त्याचा स्फोट झाला. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, समुद्रातूनही झाला, जमिनीतूनही झाला, 4-5 ठिकाणी. तर हे योगायोगनी हे गुरुकृपेचे अनुभव आहेत की जे काही पहिले नंतर व्हायचं होतं त्याची पृष्ठभूमी पहिलेच बनणं सुरू होती. मग ते आगीचं अजून नुकसान न हो, त्याचा अजून कोणाला त्रास न हो, त्याच्यासाठी त्या अग्नीमध्ये ध्यानामध्ये आहुत्या दिल्या. नाही तर ध्यानामध्ये आपण कधीच यज्ञ केला नाही, ध्यानामध्ये कधी आपण पृथ्वी मातेमध्ये गेलो नाही. हे 2 ध्यान हे सगळं व्हायच्या आधीच आपण करून घेतले. तर जे गुरु सानिध्यात आहेत त्यांना माहिती आहे की असे अनुभव येणं खूप सहज आहेत गुरुमाऊलीच्या सानिध्यामध्ये. करा पृथ्वीचं पूजन. ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी तम विष्णुना धृता त्वंच धारय माम देवी पवित्रम कुरुचासनम, पवित्रम कुरुचासनम. दोन्ही हात लावून नमस्कार करा. पृथ्वी माता की जय. सहनशीलतेचा गुण मागू पृथ्वी मातेला आपण. आपल्या घरात भांडणं का होतात? कारण की आपल्या आतमध्ये सहनशीलता नाही आहे. कोणी काही बोललं की आपण पटकन उत्तर देतो, शिव्या देतो, भांडणं सुरू होऊन जातात, माराठोकी सुरू होते, मर्डर होतात मोठे मोठे. कशामुळे? सहनशीलता नसल्यामुळे, समजदारी नसल्यामुळे. आज पृथ्वी मातेला मागू सहनशीलता, समजदारी. चंदन धारणम. ताटामधलं कुंकू ओलं करा. 2 भाग करा ताटातल्या कुंकवाचे. एक दुसऱ्याच्या कपाळाला लावायचा कुंकू, त्याच्यावर अक्षता लावायची. आवाज पाशीवर घुमून राहिला का जास्त? तू बोलल्यावर ऐकशील कसं वाटतं. थोडी सेटिंगही बरोबर झाली नाही वाटते. आवाज आनंदाने. ओम चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदाम हरते नित्यम लक्ष्मीस्तिष्ठति सर्वदा. ओम गंधद्वाराम दुरादर्शाम नित्यपुष्टाम करिषिणीम ईश्वरीम सर्वभूतानां तामी होपंगये श्रियम. लावा एक दुसऱ्याच्या कपाळात अक्षता लावा. हे कुंकू लावून आपण या कपाळावर दत्ताची स्थापना केली, गुरुची स्थापना केली कुंकाच्या रूपामध्ये. आता पुढच्या पूजेला सुरुवात करू. रक्षासूत्रम. ताटामध्ये जर कलावा असेल तुमच्या तर कलावा एक दुसऱ्याच्या हातामध्ये बांधायचा आहे. नसेल कलावा तर सर्वांजवळ देऊन द्या. ज्यांच्याजवळ नसेल त्यांनी हात वर करा, म्हणजे कलावा देऊन देतील. आपल्याला
सर्वांच्या उजव्या हातात बांधायचा आहे, कोणाच्या डाव्या हातात नाही, सर्वांच्या उजव्या हातात. ओम रथेन दीक्षामाप्नोति दीक्षयाप्नोति दक्षिणाम दक्षिणाम श्रद्धामाप्नोति श्रद्धया सत्यमाप्यते. बांधा. हा धागा आपण याच्यासाठी बांधलेला आहे हातात की आपल्या हातून नेहमी सत्कर्म होत राहावं. हा धागा आपण याच्यासाठी बांधलेला आहे हातात की आपल्या हातून नेहमी नामस्मरण होत राहावं, आपल्या आई वडिलांची सेवा होत राहावं, आपल्या गुरुजनांची सेवा होत राहावं. याच्यासाठी आपण धागा बांधलेला आहे. आपल्या देशाची सेवा होत राहावं याच्यासाठी धागा बांधलेला आहे. आपण नियमाने चाललो पाहिजे याच्यासाठी आपण धागा बांधलेला आहे. आपण जे मर्यादा ओलांड दिलेल्या आहेत आपल्या शास्त्राने, त्या मर्यादा ओलांडल्या नाही पाहिजे. कधी मर्यादामध्ये राहून आपण जीवन जगलं पाहिजे, त्याच्यासाठी हा धागा आहे. थोडं हिंदीमध्ये पण सांगतो, मराठीमध्ये बोलून राहिलो तर काही लोकांना कळत नसेल, जे हिंदी आहेत त्यांना कळत नसेल मी काय बोलून राहिलो. तो धागा हमने इसलिए हाथ में बांधा है कि हम माता पिता की सेवा कर सके. हमको याद रहे कि हमको माता पिता की सेवा करनी है, सास ससुर की सेवा करनी है, हमें देश की सेवा करनी है, संतों जनों की, गुरु की सेवा करनी है, इसलिए हमने धागा बांधा है हाथ में. आज दत्त पूर्णिमा का पावन अवसर है और अनुसया माता का, दत्त भगवान के चरण कमलों का हमने पूजन भी किया है, अभिषेक भी किया है. अभी हम हवन के लिए आगे बढ़ेंगे. सर्वांनी कलावा बांधला हातात. कोणी राहिला का कलावा बांधायचं? कलश पूजनम. आता पूजन करा कळसाचं. कळस आणलेला आहे का इथे तुम्ही? हा, दोन्ही हात लावा पहिले कळसाला. ओम तत्वायामी ब्रह्मणा. सरळ लावायचे, असे नाही हात लावायचे, असे. स्थापना करून आपण कलशाची आणि कलशामध्ये समस्त देवतांची. ओम तत्वायामी वंदमान तदसस्ते यजमान वीरवै ऐडमान वरुणे बोधर्शकम समान आयु प्रमोशी. ओम मनोज्योति जुषतामाजस्य बृहस्पतिरेगम तनुतोष्टमेगम सविमं ददातु. विश्वे देवासी मादन्ताम ओम प्रतिष्ठा. ओम वरुणाय नमः. आवाहयामि स्थापयामि ध्यायामि पूजयामि ततो नमस्कारं करोमि. जलम. फुलांनी पाणी शिंपा, हळद कुंकू अक्षत फूल वाहून पूजन करा कळसाचं. जलम गंधाक्षतं पुष्पाणि धूपम दीपम नैवेद्यम समर्पयामि ततो नमस्कारं करोमि. कलश प्रार्थना. सर्वांनी हात जोडा, डोळे बंद करून कलश देवतेला प्रार्थना करा. हे कलश देवता आमच्या घरात सुख शांति सुख समाधान द्या, गावात सुख समाधान द्या. कलश भगवान से प्रार्थना करेंगे कि हमारे जीवन में, हमारे घर में, हमारे गांव में सुख शांति आए, समाधान आए. ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समासिता. मूले तस्थितो ब्रह्मा मध्ये मातृगुणा स्मृता. कुक्षोतु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा. ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो अथर्वणांगे च सहिता सर्वे कलशन्तु समासिता. अत्र गायत्री सावित्री शांती पुष्टि करिता. त्वयि तिष्ठन्ति भूतानि त्वयि प्राणा प्रतिष्ठिता. शिव स्वयं तमेवासि विष्णु संच प्रजापति. आदित्य वसो रुद्रा विश्वे देवा सपदुगा त्वयि तिष्ठन्ति सर्वेऽपि काम फलप्रदा. तत्प्रसादं देवं यज्ञं कर्तुं मे जरद्भवं सानिध्यं कुरु मे देव. प्रसन्नो भव सर्वदा, प्रसन्नो भव सर्वदा. कलश भगवान की. दीप पूजनम. जसं कळसाची पूजा केली तशी दिव्याची करा. पाणी शिंपळा, हळद कुंकू अक्षत फूल वाहून द्या. ओम दीपज्योति परब्रह्म. दीपज्योति जनार्दन. दीपो हरतु मे पापम. दीपज्योति नमोस्तुते. ओम अग्निर्ज्योतिर्ज्योतिरग्नि स्वाहा. सूर्यो ज्योति ज्योति सूर्य स्वाहा. अग्निर्वर्चो ज्योतिर्वर्च स्वाहा. ज्योति सूर्य सूर्य ज्योति स्वाहा. बोले दीप भगवान की. दिव्यासारखं तेजस्वी जीवन, प्रकाशित जीवन आपलं हो. दिवा आपल्याला शिकवतो की प्रकाशाचं महत्त्व म्हणजे ज्ञानाचं महत्त्व, आणि अंधार काय शिकवतो? अज्ञानाचं महत्त्व. अज्ञान, अंधाराचा आधार कोणताच नाही आहे, पण प्रकाशाचा आधार आहे. तर असंच अज्ञानाचा आधार कोणताच नाही आहे, ज्ञानाचा आधार आहे. तर तो आधार म्हणजे काय? सद्गुरू. आता यज्ञकुंडाच्या तिन्ही पायऱ्याची पूजा करा.
खालच्या पायरीपासून सुरुवात करा. खालची पायऱ्यावर पाणी टाका, दुसऱ्या नंबरच्या पायरीवर पाणी टाका, मग तिसऱ्या नंबरच्या पायरीवर पाणी टाका. हळद कुंकू अक्षर फुलवा. हेच दत्तात्रेय आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. करा पूजा. ओम तंब चतुर्मुखो सत्यलोक पितामहागच्छ मंडलचासिनं मम सर्वार्थ सिद्धये शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वधारं गगुरुसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्दं नगम्यं वन्दे विष्णुभवनं सर्वलोकैकनाथनं वन्दे देवमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं वन्दे पशूनां पतिं वन्दे सुरशशाङ्करनिविनयनं वन्दे मुकुन्दे प्रियं वन्दे भक्तनाशं च वरदं वन्दे शिवं शङ्करम्. ओम ब्रह्मणे नमः, नारायणाय नमः, महारुद्राय मृत्युंजय महाकालाय नमः, दत्तावधूताय दिगंबराय नमः. आवयामि स्थापयामि ध्यायामि पूजयामि ततो नमस्कारं करोमि. बोले दत्तात्रेय भगवान की. आता आपली यज्ञाची विधी सुरू आहे आणि दत्त जन्माच्या आपण जवळजवळ पोहोचून राहिलो. 6:22 झालेले आहेत. 8 मिनिटं बाकी आहेत दत्त जन्मासाठी. तर आता हात जोडा, डोळे बंद करा. महासरस्वती, महालक्ष्मी, महाकालीचं ध्यान करा. गंगा यमुना सरस्वतीचं ध्यान करा. सप्त ऋषींचं ध्यान करा. बोलू नका कोणी आपसात. हात जोडून डोळे बंद करा. मागचे लोक बोलू नका, मागच्या महिला बोलू नका. माझं नजर सगळ्यांवर आहे. तुम्ही बोलले की असं वाटतं तिथे येऊन जावं आणि माईक घेऊन तिथंच करावं, बसावं, यज्ञ करावं बसून. तू बोलू नका कोणी. शुक्लां ब्रह्मं विचारसारं परमामाद्यं जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं भयदां जाळण्यकारां पां हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदां आर्धाय कर्णीं वेष्टिं सुवर्ण हेममालिं सूर्या हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो मावां कालिकां तु कलादितां कल्याणहृदय शिवं कल्याणजननी नित्यं कल्याणीं पूजयाम्यहं विष्णुपादाब्ज संभुजे गंगे त्रिपदगामिनी धर्मं द्रव्येदे विख्यते पापं मेहर जानवी पुष्करादीनि तीर्थानि गंगाजल सरित सदा आगच्छन्तु पवित्राणि पूजा काले सदा मम गौरी पद्मा शची मेधा सावित्री विजय जय देवसेना सुधा स्वाहा मातर लोकमाता द्वितीय पृष्ठी तथा तृष्टिरात्मन कुलदेवता गणेशनादिकवतो पूजचे छोडसा कीर्ती लक्ष्मी दुतिर्मेधा सिद्धी प्रज्ञा सरस्वती मांगल्य सुप्रपूज्याचे सप्तत्वा दिव्य मातरा नागपुटम समारोहम शूरहस्तं महाबलं पाताल नायकं देवं वासुदेवं नमाम्यहं क्षेत्रपालनं समी सर्वारिष्ट निवारकान् यस्यागस्य सिद्धार्थ पूजे आराधितान्मया पूजे आराधितान्मया सर्वदेव नमस्कारः. सूक्ष्म रूपात सर्व देव शक्ती ते उपस्थित झालेले आहेत.